मी आज आवळा सुपारी करणार आहे. तर इथे मी आवळा धुवून पुसून खिसून घेतलेला आहे. 2 किलो आवळे आणले होते. आता एक अंदाजे मला माहीत नाही, पावशेरच्या वरच असणार आहे. जास्त पावशेर 1.5 पावशेर पावशेरच्या वरच आहेत. 300 300-350 ग्रॅम तर नक्कीच असणार. आणि इथं हे बीट पण 2 मोठे बीट होते, हे पण 200-250 ग्रॅम असणार आहे. ते दोन्ही मी धुवून पुसून खिसून घेतलेले आहे. आता हे सगळं एकत्र करून घेणार आहे. आणि यात मी आता साधं मीठ टाकणार, काळं मीठ टाकणार आणि जिरे आणि ओव्याची पावडर करून घेतली आणि हिंग टाकून सुकवून घेणार आहे. आता याला मी अलगद हाताने दोन्ही सगळे एकत्र करून घेणार आहे. ऑलरेडी याला पाणी सुटलेलंच असतं, मी पाणी वगैरे काही काढलेलं नाही मी. आणि याला उन्हामध्ये सुकून घ्यायचं, कारण आपण असा आवळा खाऊ शकत नाही कच्चा. कॅन्डी वगैरे पण आपण सगळे करतो, पण सुपारीसुद्धा छान होते ह्याची. आणि बीट पण आपण खात नाही असं कधीच. म्हणजे ज्यूस करा, हे करा, कोशिंबीर करा, बरेच पदार्थ होतात. ह्याच्या निमित्ताने आपल्याला ज्यूस पण बीट पण जातं पोटात. आता जिरे आणि ओवा भाजून बारीक करून घेतलेले ते टाकणार आहेत. आणि मीठ, काळा मीठ 1 चमचा आणि साधं मीठ 1 चमचा. तेव्हा 1 चमचा म्हणजे चवीनुसार जेवढं लागेल तेवढं त्याप्रमाणे टाकायचं. मी सगळ्या हातानेच घेतलेलं आहे. आता येतात हिंग टाकायचं. थोडंसं खाऊन बघणार मीठ कसं आहे, काय लागलं तर परत टाकणार अजून. आता यात मी हिंग टाकणार आहे थोडंसं. आणि पुन्हा हे सगळे एकत्र करून घ्यायचे. सुकून घेतलंय, सुकायला टाकले मी. आता सुकून घेतलं नाही टेरेसवर.